वैजापुरात पुन्हा शिंदेंच्या शिलेदाराची चर्चा। ठाकरेंनी दिलेला उमेदवार कमकुवत ठरण्याची शक्यता वैजापूरमध्ये निर्माण झालेली आहे। याला कारण सुद्धा त्याच पद्धतीचे आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा वैजापूर विधानसभा मतदारसंघातील लढत चर्चेत आहे। कारण 2019च्या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का देणारे रमेश बोरनारे हे पुन्हा एकदा मैदानात आहेत। रमेश बोरनारे यांच्यासाठी यंदाची निवडणूक ही पुन्हा एकदा सोपी झाल्याचं दिसतंय। कारण विरोधात उमेदवार मिळत नसल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेला आयात करून उमेदवार द्यावा लागला असं सुद्धा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी दिलेल्या उमेदवारावर जनतेचा कितपत विश्वास बसणार याबद्दल देखील शंका व्यक्त केली जात आहे। तर दुसरीकडे लोकसभेच्या निवडणुकीत संदीपान भुमरे यांच्या विजयामध्ये वैजापूरचा वाटा मोठा असल्याचं देखील सांगितलं जातं। तेव्हाच बोरनारे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला असं सुद्धा काही जण म्हणत आहेत। पण ठाकरेंनी आयात केलेल्या उमेदवारावर विश्वास नाही। ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं भाजपमधून आलेल्या उमेदवाराला संधी दिली। त्यामुळे या पक्षातले जे जुने कार्यकर्ते आहेत आधीच नाराज झाले आहेत अशी सुद्धा चर्चा आहे। दुसरीकडे आमदारकीसाठी पक्ष बदलला असं दिनेश परदेशी यांच्याबद्दल बोललं जात आहे। त्यामुळे पक्ष नेतृत्वाबद्दल आणि उमेदवार दिनेश परदेशी यांच्याबद्दल दोघांबद्दलही अविश्वास त्यांच्या पराभवाचं कारण ठरू शकतो। भुमरेंच्या विजयातच बोरनारेंच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला। कारण की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले शिलेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमेश बोरनारे यांनी लोकसभा निवडणुकीत आपला चमत्कार दाखवून दिला होता। रमेश बोरनारे यांनी आपली यंत्रणा कामाला लावून मोठं मताधिक्य आपल्या खासदाराला मिळवून दिलं होतं। त्यामुळे पक्षानेही त्यांच्या या नेटवर्कची दखल घेतली आहे। तर मतदारसंघात त्यांचं मतदान मोठं आहे हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे। शिंदेंनी फिल्डिंग लावली। एकनाथ शिंदे यांच्यासोबत हिंदुत्वासाठी सत्तेला लाथ मारणाऱ्या आमदारांमध्ये रमेश बोरनारे यांचं नाव अग्रस्थानी आहे। आत्तापर्यंत एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व समर्थकांना न्याय देण्यासाठी सगळी ताकद लावल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ती अवघ्या महाराष्ट्रानं पाहिले। अगदी अलीकडच्या काळात उमेदवार आपल्या निष्ठावंत सहकाऱ्यांना उमेदवारी मिळावी देण्यात यावी ते तसं दिसलं। त्यामुळे मतदारसंघात शिंदेंची यंत्रणा कामाला लागलेली असून ऐनवेळी ती ताकद दिसणार असल्याचं सुद्धा बोललं जातं। मराठवाड्यातले आपले 100% आमदार निवडून येतील आणि ते आणण्याचं शिंदेंचं टार्गेट असून त्यासाठी स्वतः त्याकडे एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातल्याची देखील माहिती सूत्रांनी दिलेली आहे। जर आपण पाहिलं तर रमेश बोरनारे यांनी केलेल्या विकास कामांची चर्चा सुद्धा मतदारसंघामध्ये चालू आहे। कुठल्याही नेत्याची चर्चा ही फक्त त्यांनी केलेल्या विकास कार्यातूनच होत असते। आमदार रमेशजी बोरनारे यांच्या मतदारसंघातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या ताकदीनं काम केलंय असं सुद्धा मतदारसंघातील नागरिक सांगतात। विरोधकही ते मान्य करतात। पायाभूत सुविधा निर्माण करण्यावरही रमेश बोरनारे यांनी भर दिला आहे। मतदारसंघातील PSC सेंटरसाठी 8 रुग्णवाहिका त्यांनी दिल्या। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून हजारो रुग्णांना थेट आर्थिक मदत। पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला। 38 कोटी रुपयांच्या निधीतून पोलखेड धरणाचे ओव्हरफ्लो पाणी नारंगी सारंगी धरणामध्ये आणल्याचं देखील सांगितलं जातं। मोठा फायदा त्याचा जनतेला झाला। संतांची भूमी अशी ओळख असलेल्या वैजापूर मतदारसंघातील 52 पैकी 40 धर्मस्थळांना रमेश बोरनारे यांनी निधी दिला। गाव तिथे डांबरीकरण, पायाभूत सुविधा, साखर कारखाने, मराठवाडा वॉटर ग्रीड योजना, जल जीवन मिशन अशा अंतर्गत MIDC सुद्धा मंजूर। रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना, कर्जमाफी अशा सर्व गोष्टी रमेश बोरनारे यांनी मतदारसंघात केल्या। आणि एकूण मतदारसंघात जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत 2500 ते 3000 कोटी रुपयांची विकास कामं बोरनारे यांनी केल्याचं दिसून आलंय।
एकूणही ही सर्व समीकरणं पाहता शिंदेंचा जो शिलेदार आहे या मतदारसंघात विजय होईल आणि त्यांचा विजय निश्चित असल्याचं देखील राजकीय विश्लेषकांकडून बोललं जात आहे, सांगितलं जात आहे। पण मात्र मतदारसंघातल्या जनतेच्या सुद्धा त्याच भावना आहेत असं सुद्धा अनेक नागरिकांनी बोलताना सांगितलं। पण मात्र या संपूर्ण मतदारसंघामध्ये नेमकं काय होईल, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।